मुस्लिम धर्मगुरू विषयी अपशब्द, रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। नाशिक जिल्ह्यातील सप्ताहाच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील मठाधिपती रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यामुळे रामगिरी महाराजांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बीडच्या गेवराई पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजाने ठिय्या आंदोलन केले आहे। त्यानंतर रामगिरी महाराजांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात सय्यद हमीद हुसेनी यांच्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी यावेळी केली आहे। काय सांगाल, आज धर्मगुरूबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केला, काय मागणी कराल सरकारकडे? हमारी मांगनी सरकार से ये है कि जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए, उसकी पुश्त पनाही, उसकी तरफदारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए। यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सज़ा दी जाए। उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राजकारण के लोग न करें। शुक्रिया। हिंदू धर्मियांनी बांगलादेशमध्ये घटना झाली म्हणून मोर्चा काढला, आपण त्यावेळेस बी बोललात। आज परत मुस्लिम समाजाविरुद्ध एका संतांनी अपशब्द वापरला, कसं पाहता याकडे, काय सांगाल? याचा कालच्याशी सुद्धा एक वेगळा अर्थ आहे। म्हणजे काही गोष्टी या त्या घटनेनंतर लगेचच ही वाईट कॉमेंट येते। यावरून आपल्या लक्षात येईल की म्हणजे जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचं काम इथं वेळोवेळी चालू आहे। आणि माझी या दृष्टीने विनंती आहे की अशा प्रकारच्या भावना दुखावणाऱ्या माणसांना वेळीच जर ॲक्शन घेतली नाही तर यापुढे पुन्हा वातावरण खराब करण्याला संधी मिळेल। त्यामुळे हे वेळीच आवरणं फार आवश्यक आहे। कारण समाजामध्ये जी शांतता आहे, जी गंगा जमुना तहजीब ज्याला म्हणतात, सामाजिक एकता आहे, ती खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे। अशा लोकांना वेळीच ठेचलं नाही, शासनाने यांना आवर घातला नाही तर भविष्यामध्ये सामाजिक वातावरण आणि एकात्मता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। आर्म्स ऍक्ट नुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवणे, केक कापणे गुन्हा आहे, जयश्री शेळके म्हणाल्या। जयश्री शेळके संजय गायकवाडवर म्हणाले, आर्म्स ऍक्ट नुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवणे, केक कापणे गुन्हा आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी जसे पोलिसांवर आहे तशीच लोकप्रतिनिधींवर आहे। आमदार संजय गायकवाड त्यांच्याकडून हे कृत्य अपेक्षित नाही। संजय गायकवाड यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घ्यावा। यापूर्वी सुद्धा तलवारीने केक कापतानाचे अनेक गुन्हे जिल्ह्यासह राज्यात दाखल आहेत। गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आमची आहे। मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की त्यांच्या आमदारावरही गुन्हा दाखल व्हायला हवा, नाहीतर एका आमदारासाठी कायदा बदलावा। सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस तलवार काढली जाते त्यावेळी तुमचा उद्देश हा दहशत पसरवणे आहे। त्यामुळे आर्म्स ऍक्ट मध्ये याची तरतूद असून तो गुन्हा आहे, असं जयश्री शेळके म्हणाल्या। आमदारांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये ते केक कापून त्यांच्या मुलाला केक भरवताना दिसतंय, काय प्रतिक्रिया आहे? आर्म्स ॲक्टनुसार खरं म्हणजे तलवार सार्वजनिक ठिकाणी बाहेर काढणे, त्यांनी केक कापणे हा गुन्हा आहे। आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरं म्हणजे पोलीस प्रशासनाने सुमोटो याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करायला हवी होती आणि गुन्हा दाखल करायला हवा होता। काय मागणी? माझी मागणी हीच आहे की लोकप्रतिनिधींवर ही सातत्याने जबाबदारी असते। कायदा आणि सुव्यवस्था त्या भागातली चांगली राहिली पाहिजे, ही जबाबदारी जशी पोलीस प्रशासनावर आहे तशीच लोकप्रतिनिधींवरही आहे। माननीय संजय गायकवाड हे या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्याकडून हे कृत्य अपेक्षित नाही। आणि जर अशा प्रकारचं कृत्य त्यांच्याकडून घडलं असेल तर ते खरंच कायदा मानत असतील तर त्यांनी स्वतःहून तो गुन्हा दाखल करून घेण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे। त्यांचं असंही म्हणणं आहे की तलवारीने केक कापणं काही गुन्हा नाही, ते माझ्या मुलाला मी भरवलेले आहे आणि असे जर गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांनी हायकोर्टात जाऊन ते गुन्हे क्रॅश करायला पाहिजे।
याच्यामध्ये थोडंसं अर्धसत्य आमदार महोदय बोलले. खरं म्हणजे तलवारीने केक कापणे हा गुन्हा आहे. या संदर्भातले अनेक गुन्हे अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात, बुलढाणा जिल्ह्यातही दाखल झालेले आहेत. दुसरं गोष्ट जे आमदार बोलले त्यामध्ये एक सत्यता अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाकडून या गुन्ह्यांना रद्द करण्याची सुद्धा तरतूद आहे. परंतु गुन्हा आधी दाखल व्हावा लागेल आणि तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनाही आमची विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये एकतर सगळीकडे जर या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होत असतील तर त्यांनी त्यांच्या आमदारांवरही गुन्हा दाखल केला पाहिजे, नाहीतर मग एका आमदारासाठी कायदा बदलला पाहिजे. मॅडम, पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असे उपस्थित प्रश्न केले की स्टेजवरून बऱ्याच ठिकाणी तलवारी दाखवली जातात, स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी केली जाते, पोलीस कॅरेटमध्ये पोलीस सलामी देताना तलवार दाखवतो, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल होते? पोलीस कॅडेटमध्ये पोलिसांच्या त्या कॅडेटमध्ये तलवार असते किंवा मग स्टेजवर तलवार भेट दिली जाते, हा एक वेगळा भाग आहे. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा तुम्ही तलवारीने केक कापता किंवा तलवारीने केक भरवता किंवा तलवार बाहेर काढता तेव्हा एक प्रकारे दहशत त्या ठिकाणी पसरवण्याचा तुमचा उद्देश असतो आणि त्या आर्म्स ॲक्टमध्ये ती तरतूद आहे, तो गुन्हा आहे. बम बम भोलेंच्या गजरात नांदेडची कावड यात्रा संपन्न. राम जन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त काळेश्वर मंदिर ते सोमेश्वर मंदिर इथपर्यंत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कावड यात्रेमध्ये आयोजकांमार्फत विविध देखावे तसंच शिवभक्त व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरावर अनेक भाविक भक्तांनी डमरू वाजवून नृत्य सादर केले. हे पाहण्यासाठी अनेक भाविक भक्तांनी गर्दी केली होती. श्रावण मासाच्या शनी प्रदोषानिमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती, श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको अडको, श्री भस्मरामय्या मित्र परिवार महाआरती संघटना यांच्यातर्फे आज कावड यात्रेचं आयोजन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ते उर्वशी महादेव मंदिर पर्यंत करण्यात आला. यामध्ये या कार्यक्रमामध्ये कावड आणि भव्य देखावे काढून आम्ही कार्यक्रम सकाळी आता मी मंदिरावर कावडचा समारोप आहे, दुग्ध अभिषेक आहे आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सदरील मिरवणुकीत ढोलताशा पथक, मूर्ती, कावड, मोठी कावड आणि लहान मोठ्या कावड, महिला, बाल, अबालवृद्ध यांनी खूप मोठ्या उत्साहात प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते असं संजय केळकर म्हणाले. पुण्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळ्याचा थेट प्रक्षेपण ठाण्यातील गडकरी रंगायत ते दाखवण्यात आले होते. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अध्यक्ष राम रेपाळे, श्रीमती लता पाटील, सदस्य भरत चव्हाण, वनिता गोतपगार, अरुणा पेंढार, सुवर्णा खिल्लारी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी मान्यवरांसह लाभार्थी महिला उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे. तसंच ही योजना क्रांतिकारी योजना आहे आणि ठाणे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल करण्यात आले आहे व 3.5 लाखांच्या महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. विरोधकांनी कधी काही दिले नाही म्हणून तो कोणता ना कोणता विषय काढतात. प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ आज पुण्यातून झाला आणि त्याचं थेट प्रक्षेपण गडकरी रंगायतांमधून आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी बघितलेलं आहे. आजच्या या प्रसंगी सन्माननीय लोकप्रतिनिधी महोदय केळकर साहेब, डावकरे साहेब आणि सर्व समितीचे सन्माननीय सदस्य, अध्यक्ष महोदय उपस्थित आहेत. प्रशासन म्हणून या जिल्ह्यामध्ये ही योजना पूर्णत्वानं राबवणे हे आमच्यासमोरचं आव्हान आहे. नव्हे, तो एक आमच्यासाठी आनंद आहे, आनंदाचा क्षण आहे. आमचं उद्दिष्ट मी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत हे निश्चितपणाने सांगू शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, महापालिकेचे आयुक्त आहेत, अंगणवाडीच्या संदर्भातली सगळी यंत्रणा आहे, या सर्वांच्या माध्यमातून
या जिल्ह्यातली एकही पात्र असलेली महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस काम करू आणि या योजनेच्या संदर्भाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे ती सर्व आम्ही यंत्रणा कामाला लावू. आज महाराष्ट्राच्या सबंध जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आहे आणि ही एक मोठी क्रांतिकारी योजना असल्यामुळे आज ठाण्याच्या सभागृहामध्ये देखील मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी उपस्थित आहेत. जवळजवळ 5.5 लाख महिलांच्यापर्यंत ही योजना पोचलेली आहे आणि आमच्या प्रशासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. निरनिराळ्या NGOजने देखील, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले गेलेत आणि 3.5 लाख महिलांना DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आणि त्याच्यामुळे ही अखंडित चालणारी योजना आहे. ही एक क्रांतिकारी योजना आहे आणि ही महिला सक्षमीकरणाची योजना आहे. महिलांच्या सुरक्षेबरोबरच सुविधा पण दिली पाहिजे, सेवेचं काम देखील केलं पाहिजे आणि सक्षम त्यांना केलं पाहिजे. या भावनेतून ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात आज जशी लॉन्चिंग त्याचं झालं आहे तसं ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी जी आहे ती याच्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण बघितलं की राज्यामध्ये सगळ्याकडे लाडली बहीण योजना अतिशय यशस्वीपणे ही लागू झालेली आहे आणि त्याच्यामुळे गडकरी रंगायतांमध्येही मोठ्या संख्येमध्ये महिलांनी या इकडे एकत्र येऊन या योजनेचं स्वागत केले. राज्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आणि अतिशय यशस्वीरित्या ही योजना सगळ्या महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अतिशय कामात आहे. सर, लाडकी बहीण बरोबर लाडकी भाऊ योजना सुरू केली, स्टायपंड दिला जाणार त्याबद्दल राज्य शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्याच्यामधली अजून एक योजना म्हणजे मुलांना स्टायपेंड देण्याची, म्हणजे कमवा आणि शिका किंवा शिका आणि कमवा या योजनेच्या अंतर्गत ही स्कीम लॉन्च केलेली आहे आणि याच्यामुळे निश्चितच मुलांना फार मोठा फायदा हा होणार आहे. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे दुसरं काही नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म चुकीचे भरून घेतल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून फक्त मतांच्या राजकारणासाठी लाडकी बहीण योजना वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर मिसमॅनेजमेंटचा आरोप करत महिलांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहेत. बघूया यावेळी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या. लावण्यात आलेले हो, माझी इन्क्वायरी झाली पाहिजे. हे सरकार करतंय काय? अशा जर घटना झाल्या असतील हे सरकारची चूक आहे. माझी देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्ही बोलताय हे सगळं, पण हे तुमच्याच विरोधातलं आहे. तुमचं पोर्टल आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही गृहमंत्री आहात. अशा जर फसवाफसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं मला तर केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की हे गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर ह्याच्यावर लक्ष कोण ठेवणार? ईडी CBI लावावी लागेल. सावत्र भावांनी भरून घेतले फॉर्म असं म्हणणं त्यांचं, ते फॉर्म म्हणजे रिजेक्ट व्हावेत म्हणून भरून घेतले असा आरोप केला. म्हणजे काय? म्हणजे विरोधी पक्षाने ते फॉर्म चुकीचे भरून लावले असं म्हणतात. त्यांच्यावर काय म्हणजे काय? आमच्यावर कशी टीका होऊ शकते? कसं आहे, पोर्टल आहे ना, पोर्टलवर जर चुकीची माहिती दिली तर ते ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी आहे, ती रिजेक्ट होते. तो भरला कसा जाईल फॉर्म? जर फॉर्म मध्ये ह्यांनी नीट जर सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल. कसं आहे, रेडीचा डाव आहे हो. असं काय? तुम्ही आता भरून बघा. आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतील का? तो पहिल्याच लेवलला रिजेक्ट होईल. अगदीच बाळबोध आहे. हा आरोपच पोरकट आहे. वक्फ बोर्डचा सध्या मुद्दा असतोय आणि एकीकडे केंद्र सरकार ते बिल आणण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे त्याच माहितीतले अजित पवार असं म्हणतात की जर हे बिल लोकांना मान्य तर आम्ही त्यांच्यासोबत विरोधात असं त्यांनी स्टेटमेंट केलं. कधी केले स्टेटमेंट? पुण्यामध्ये असताना ते बोललेले मेळावा. कधी होता मेळावा? मेळावा नाही, तारीख म्हणजे जेव्हा वक्फ बोर्ड, 5 दिवसांपूर्वी, कारण का त्यांनी त्यांचा स्टँड हा पार्लमेंटमध्ये मांडलेला नाही. त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाचा वक्फ बोर्डचा काय स्टँड आहे हा ऑन रेकॉर्ड ऑफिशियल पार्लमेंटमध्ये नाही.
त्यानंतर आम्ही JPCची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी मिळून पार्लमेंटमध्ये केली आणि त्याला मी चंद्राबाबूंचे मनपूर्वक आभार मानते की चंद्राबाबूंनी त्याला साथ दिली आणि भारतीय जनता पक्ष, आधी ते मोदी सरकार होतं, आता NDA सरकार आहे, या NDA सरकारने त्या काळामध्ये त्यावेळी जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळे पक्ष बोलले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची लाईन कळाली. परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी यांनी सविस्तर वक्फ बोर्डवर त्यांची लाईन काय आहे तीही सांगितलेली आहे आणि आमची भूमिका स्पष्टच आहे. कुणाच्याही जमीन, कुठल्याही संस्थेची जमीन जर अदृश्य शक्ती त्याच्या आत त्या विषयाचा अभ्यास न करता, त्यातल्या लोकांना विचार न करता, त्यांचं सांगणं न ऐकता डायरेक्टली त्यांनी काही चुकीचे निर्णय घ्यायचा ठरवलं तर त्याचा पूर्ण ताकदीने आम्ही विरोध करू. तुम्ही प्रेमाने, सन्मानाने, संविधानाच्या चौकटीत राहून जर निर्णय घेतले तर त्याला आम्ही सहकार्य करू, स्वागत करू. पण संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर दडपशाही केली तर ती दडपशाही आम्ही सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेला कुठल्या कॉन्टेक्स्ट त्या घटनाबाई मुख्यमंत्र्यांना एका बाईट म्हटलेलं आहे की निर्लज्जपणा असलेले मुख्यमंत्री. हे खरं तर हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर फोडा, पक्ष फोडा, ज्या पद्धतीने ह्या सगळ्यांनी ही सगळं प्रक्रिया ही सरकार स्थापनेसाठी केली. कोर्टात केसेस चालू आहे. आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदरणीय पवार साहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे. हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन 31 खासदार, कुठल्याही सर्वेमध्ये आम्हाला 31 खासदार कोणी दिले नव्हते आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष, चिन्ह या सगळं आमच्याकडून काढून उरबाडून घेतलं आणि आईस, इन्कम टॅक्स, CBI, EDचा वापर करून घर फोडा, पक्ष फोडा हेच या सरकारने केलेलं आहे. आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे. त्यामुळे एकीकडे गोंजारायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच आहेत. त्याच्यामुळे हे सरकार त्याच्याबद्दल फारसं, आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा, फटका आणि इन्कम टॅक्स, CBI, EDचा वापर करून सत्तेत येतात, त्याच्याबद्दल काय बोलायचं. आणि मला अजित पवारांसोबत जावं लागलं. एका कार्यक्रमात शरद पवारांचं खूप भरपूर कौतुक केलं. आपण कसं होतं? एकतर भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात, त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खरं तर. आणि आमचं भाग्य आहे की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात, हे आमचं भाग्य. आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते. कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंदे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. आणि राजेंद्र शिंगणेंनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती ती मला अनेक वर्ष ते स्वतः प्रचंड अस्वस्थ होते. कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती ती त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते. कारण का त्याच्यात शेतकरी असतील, सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता, त्यांना काही अडचण होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहे. नारायणगाव येथे लाडक्या बहिणींना योजना देत असताना त्यांचं संरक्षण हे महत्वाचं आहे असं अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे म्हणाले, हा तर निवडणुकीचा स्टंट आहे. लाडक्या बहिणींना योजना देत असताना त्यांचे संरक्षण हे महत्वाचे आहे. लाडक्या बहिणींचा जो गरीब नवरा आहे त्याचा रोजगार, त्याच्या शेतमालाला भाव महत्वाचं. जे 15 लाख देणार होते ते 1500 वर आले. रामदेव महाराजांनी खुलासा केला आहे, मात्र संतांनी सर्व जातीय धर्माचा आदर करावा. तसंच ही भूमिका संतांची असावी आणि सगळ्यांचीच असावी. आपल्याला वाटा जास्त असावा आणि घाटा दुसऱ्याचा व्हावा अशी त्यांची नियत आहे. तसंच निवडणुकीवर 288 जागांवर इच्छुक राहतील असंही अंबादास दानवे यांनी सांगितले. काय बोलू? एकनाथ शिंदे यांचं उत्पन्न 5 लाख, फडणवीस 2 लाख, अजित पवार 6.5 लाख,
आणि नाना पटोले फक्त 47,000. सहमत आहात का? कोणत्या उद्देशाने म्हटलं ते? तर निवडणुकीमध्ये त्यांनी मला असं वाटतं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्याच्यात काय उत्पन्न कोणाचं काय हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे, त्याच्याविषयी त्यांनी मत व्यक्त केलं. त्याच्यात काय विशेष? अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काय झेंडे दाखवले? कुठे? जुन्नर. अजित पवार युती वाढवत नाही तर फक्त पक्ष वाढवत आहेत अशी टीका केली आहे. हे काय करतात? हे तर ज्याच्यावर युती केली त्यालाच गिळतात ना, त्यालाच गिळाले. भारतीय जनता पार्टीचा इतिहास त्याच्यापेक्षा मोठा आहे. ज्या ज्या पक्षाबरोबर अलायन्स केली त्यांनाच संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी घालत असते. त्यात अजितदादा काय नवीन करतात? भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागते तसंच त्याच पावलावर पावलं अजितदादा टाकतात. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बँक कर्मचाऱ्यांना नाकेनऊ आलेले आहेत पैसे देण्यासाठी आणि बँक खाते उघडण्यासाठी. यावरून ते बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले की आमचं मनुष्यबळ वाढवा आणि सुरक्षा पुरवावी. याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असलीच पाहिजे. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने निधी जाहिरातीच्या ऐवजी अशा पद्धतीनं स्वतंत्र व्यवस्था, कारण याचा ताण महसूल यंत्रणेवर येतोय, बँकिंग यंत्रणेवर येतोय, बाकीचे कामकाज ठप्प झालेले आहे. त्याच्यामुळं सरकारने खरं तर या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा अशी यंत्रणा उभा केली तर मला वाटतं निश्चित यंत्रणा सुरळीतपणे ही योजना राबवता येऊ शकते. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. डोंबिवलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांकडून जल्लोष साजरा. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे खात्यात आले. या पार्श्वभूमीवर डोंबिवली शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केलाय. महिलांनी एकमेकांना पेढे वाटले. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. लाभार्थींना 3,000 रुपये मिळालेले आहेत. काय सांगाल? बोलू नका, कुणी बोलू नका. 3,000 रुपये प्रत्येकाला बहिणीला आले. काय सांगाल? माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना घोषित केली. त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी 3 दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मानधन 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात. त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे. या ग्रामीण विभागामध्ये 21,768 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली शहर येथे 18,900 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. उर्वरित महिलांना काही दिवसामध्ये निश्चितच त्याचा लाभ मिळणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी बचाव व आरक्षण रॅली संपन्न. भोकर येथील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आज अण्णाभाऊ साठे चौक ते नवीन मुंडा इथपर्यंत आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली असून या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. या मिरवणुकीमध्ये ओबीसी बांधवांमार्फत पारंपरिक वेशभूषा तसंच पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य सहभागी होते. हे पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी देखील केली होती.
मेळाव्याला तमाम महाराष्ट्रामधलं ओबीसीचं वातावरण आणि या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना एक आव्हान करावं, अपील करावं. महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव रस्त्यावर उतरते, आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढते आणि नांदेड जिल्हा त्यामध्ये कुठेही मागं नाही. हिमायतनगर मध्ये एका तरुणानं एका आमच्या ओबीसी बांधवानं इथं उपोषण केलेलं होतं. माझं सांगणं एवढंच आहे की ओबीसी बांधव हा जागा होतो आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढतो. या लढाईमध्ये नांदेड जिल्हा सुद्धा कुठेही कमी नाही आणि त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आलो. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. डॉक्टरांच्या बंदमुळे वैद्यकीय सेवा कोलमडली. शहरातून काढण्यात आली शांतता रॅली. कोलकाता येथील एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने बंदची हाक दिली होती. त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दवाखाने बंद होते. परिणामी रुग्णांचे हाल होत होते. दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज धुळ्यात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 9 ऑगस्ट 2024 रोजी RG कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेक मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना अत्याचार करून हत्या करण्यात आली. या भीषण घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. यावेळी अत्याचार करणाऱ्या संशयिताला जेरबंद करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. तसेच सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर पारित करावा अशी देखील मागणी यावेळी केली आहे. सरकारकडे हेच अपेक्षा आहेत की त्यांनी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर मान्य करावा आणि डॉक्टर्सच्या सेफ्टीसाठी म्हणून ज्या काही आमच्या डिमांड्स आहेत त्या मान्य करायला हव्यात. आणि RG कार कॉलेजमध्ये जी घटना परत झाली आहे ती परत होऊ नये, त्यामुळे गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि कठोर शिक्षा द्यावी. आज काय मेडिकल असोसिएशन धुळे यांनी आज निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोलकाता येथे एका रेसिडेंट डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर तिची झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर तिला न्याय मिळावा यामध्ये येत असलेल्या असंख्य अडचणी या सर्वांच्या अनुषंगाने या प्रसंगाचा निषेध म्हणून काल 24 तासाचा आमच्या सेवा आम्ही विड्रॉ केल्या होत्या. काल धुळे बंद असल्यामुळे काल आम्हाला मोर्चा काढता आला नाही, परंतु त्यासाठी आम्ही आज सकाळी 10 वाजता जनतेमधील विविध सामाजिक संघटना तसेच इंडियन डेंटल असोसिएशन, निमा, ACPM डेंटल कॉलेज आणि मेडिकल कॉलेज त्यांचे सगळे स्टुडंट्स, श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, नर्सिंग असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन आदी सर्वांनी याला आम्हाला सपोर्ट केला. राजकीय पक्षांपैकी देखील काही लोकांनी आम्हाला सपोर्ट याच्यामध्ये केलेला आहे. मनसेच्या पदाधिकारी या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या. जवळजवळ 500 ते 700 लोकांचा मॉब या निमित्ताने रस्त्यावर अत्यंत शांततामय मार्गाने महात्मा गांधी पुतळ्याकडे मार्गक्रमण करून या मोर्चाची सांगता झाली. विद्यालय येथे सेकंड इयरच्या आमची भगिनी तिच्यावर जो खून आणि बलात्कार हा जो प्रकरण घडलेला आहे हा अत्यंत निंदनीय आहे. तरी याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, तातडीने याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची सर्वप्रथम मागणी आहे. तसेच सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट या ॲक्टद्वारे आम्हाला जे सेफ्टी आणि सिक्युरिटी जे इन्शुअर करतं आम्हाला मेडिकल फील्डमध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये व्यावसायिक सेवा देणारे आम्ही डॉक्टर्स यांना जो प्रोटेक्शनचा ॲक्ट आहे तो तातडीने लवकरात लवकर लागू करण्यात यावा, जेणेकरून आम्ही आमचे जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तेव्हा आम्हाला एक सेफ्टी आणि सिक्युरिटी याबद्दल आम्हाला एक इन्शुरिटी असेल
की आजच्या तारखेला असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आमच्या घरच्या मुलींना, आमच्या बहिणींना, छोटे जे नवीन लोक येणार आहेत या फील्डमध्ये, यांना या फील्डमध्ये टाकावं का एवढा मोठा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की सेफ्टी हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि हा जो प्रकरण घडलेला आहे हेच प्रत्येक गोष्टींना प्रश्नचिन्ह दर्शवतं की काहीतरी कमतरता आहे ज्याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यात यावी. तरी सेंद्रिय शेतातील ड्रॅगन फ्रूट व्हॉट्सअप ग्रुपच्या मागणीनुसार चोपड्यात विक्रीसाठी बुलढाण्याच्या युवा शेतकरी दीपक यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे. या शेतीमध्ये कुठलीही रासायनिक फवारणी केली जात नाही. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली जात असल्याने या फळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले हे ड्रॅगन फ्रूट खायला रुचकर आणि स्वादिष्ट असल्याने ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. युवा शेतकरी यांनी व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. हे बुलढाण्यावरून आणलेले आहेत आणि बुलढाण्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यामध्ये माझी शेती आहे आणि माझी शेती ही संपूर्ण सेंद्रिय शेती आहे. हे पूर्ण फळ हे झाडाला पिकलेलं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे. यामध्ये आम्ही कुठलेच रासायनिक तत्व वापरत नाही, रासायनिक खत वापरत नाही. त्याच्यामुळे याची एक बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा याची एक विशिष्ट आणि वेगळी गोडी आहे. याच्यात रासायनिक तत्व नसल्यामुळे इतर फळांपेक्षा हे खायला चविष्ट आहे. त्याच्यामुळे मला खास ग्राहकांच्या आग्रहास्तव बुलढाण्यावरून इथे यावं लागते चोपड्याला. माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे. त्या ग्रुपवरती माझे जे नियमित कस्टमर आहे हे 5 किलो, 7 किलो, 10 किलो अशा प्रमाणे ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर देण्यासाठी म्हणून मला बुलढाणा वरून चोपड्याला इथे यावं लागते. चोपडा, जळगाव, खामगाव अशा ठिकाणी माझा माल विक्रीला जातो. किती माल आणलेला आहे? मी प्रत्येक वेळेस जवळपास ही आपण बघता ही गाडी भरून माल आणतोय. एक मिनिट. आता बघा आज सकाळपासून मी आलेलो होतो. जवळपास 3 ते 4 हिस्से माझा माल विकला गेलेला आहे. आता फक्त 1.5 क्विंटल माल राहिलेला आहे. 5 क्विंटल माल आहे. बांगलादेशच्या विषयाविरुद्ध उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावे असं संभाजी भिडे म्हणाले. संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारांवर बोलण्याची मागणी केली आहे. महिला सुरक्षा, मराठा आरक्षण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर त्यांनी आपली मते स्पष्ट केली आहेत. त्यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर तीव्र भाषेत बोलत भारताने कठोर पावले उचलावे असं सुचवलं. तसंच 25 तारखेला सांगली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले, ज्यासाठी 20 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती संभाजी भिडे यांनी दिली आहे. हलकट माणसाला तुझ्या जे तुकारामांचं मोठेपण पाहवत नव्हतं त्या हलकटाने हा तुक्याकीची नालायक आहे हे लोकांना दाखवण्यासाठी म्हणून, कारण ते स्वतःच्या मापानेच तुकारामांना मोजत होते. तुझ्या इतके पैसे येतो आणि तो रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी म्हणून भजन करत बसतो एकटा त्या झाडाखाली. जा आणि मागणं गुडघ्यान धक्का दे, त्याच्या डोक्याचं पागोटोड, त्याचा तंबोरा हिसकावून घे, म्हणजे तो तुला मारायला उठेल. म्हणून एका स्त्रीला उद्युक्त करून पैसे देऊन त्यांनी धाडली. ती गेली. तुकाराम महाराज एका अग्रही चित्र झाले होते. तिने हे सगळे चाळे केले. तशी मागून माय असं का करतेस, तर ती बोलते तुझ्यापासून मला भोग पाहिजे, तुझ्यापासून मला भोग पाहिजे. त्याच्यावरती तुकाराम स्फूर्त अंतःकरणातल्या भावना असणारा एक अभंग आहे त्यांचा. पराविया नारी कमाई समान, हे गेले नेमून ठायचे, जाईऊ तुमा ते नगरा सायास आम्ही विश्वास नव्हायचे. न देखेवे म्हणजे तुझे पतन, नको हे वचन दुष्टवधो, तुका म्हणे तुझं पाहिजे भरतार, तरी काय न थोडे झाले, शेणच खायचं असेल तुला तर काही कुत्री पडली, त्यांच्याकडे जा, आम्ही विष्णुदास आहोत, हे पाप करणार नाही. ही तुकारामांच्या अंतःकरणातली
परावी आणणारी रखमाई समान कोणतीही जगातली स्त्री असो ती माझी आई आहे. ही श्रद्धा नसल्यामुळं कलकत्त्याचं प्रकरण घडतं. हे श्रद्धा नसल्यामुळं दर दिवशी वर्तमानपत्रात 4-5 बलात्काराच्या बातम्या असतात. मला असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती सुरेखेचा योजना चांगला आहे, काही हरकत नाही, उत्तम आहे. परंतु नुसते मानधन नाही किंवा श्रद्धाधन नाही, माय बहिणीला तिच्या शीलाबद्दल सुद्धा अभिवचन दिलं पाहिजे. तुझ्या केसाला कोणी धक्का लावला त्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागेल असं तुझ्यासाठी माझं शासन असेल. तुझा श्वासोश्वास स्वर्गात सुरू होईल, हे तर नाही राहणार. माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची प्रार्थना आहे, तुम्ही ही योजना हे करा. ह्या देशात वयाचा काय संबंध, माता भगिनींचा अशा प्रकारचा व्यवहार त्यांच्याशी करणं ही फरक. ज्याला स्वर्गवासी व्हायची तातडी आहे त्यांनीच करावा, हे लोकांच्या लक्षात येईल अशा शिक्षा पाहिजेत. आणि खरं सांगू का, शासनाने हा नियम करावा न करावा त्यांनी करावा, पण माझं स्वतःचं मत असं की लव जिहाद हा उघडा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा हलकट धंदा आहे. ते बलात्कार हा लव जिहाद जो करील ते शिवछत्रपतींनी रांजाच्या पाटलाला बोलवून 3 वेळा, तिसऱ्यांदा आल्यानंतर ते म्हणले तू पाप केलंयस. मी केलं नाही म्हणला, पाप केले. मी नाही केलं म्हणला, तू खरं बोल, पाप केलेस. त्याचं म्हणला परत नाही, चुकलं नाही, पाप कबूल केलं. कोपरापुरचे हात, गुडघ्याचे पाय, धरापासून मस्तक वेगळं करा आणि याच्या देहाचे तुकडे तुकडे करून गावंदरीच्या पलीकडं कोल्या कुत्र्याने खायला घाला. शिवछत्रपतींचा जो, कारण त्या रांजाच्या पाटलांनी दुपारी 12 वाजता सगळे शेतावरती कामाला गेल्यानंतर ती एकटीच आहे असं बघून तिच्यावरती अत्याचार केला होता. शिवछत्रपतींचे हे जे वर्तन आहे ते संबंध देशाने देवमस्तकी धरावा, तशी ही विलक्षण परावी आणणारी रखमाई समान ही साक्षात माता आहे, हे धरूनच राष्ट्र चाललं पाहिजे. सोयीप्रमाणे नाते जोडण्याचे व तोडण्याचे भाजपचे संस्कार असतील, आमचे नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपचे आमदार नवाब मलिक यांच्यावर टोकाचे आरोप केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते. आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाहीत. जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती. नवाब मलिक आणि आम्ही 18 वर्ष काम केले आहे. सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि सोयीप्रमाणे नाते तोडायचे हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील, पण आमचे नाही. एकदा नातं तोडलं की ते आयुष्यभर टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तेव्हा सुप्रिया सुळे नवाब मलिकांच्या बाजूने मी बोलले होते की भारतीय जनता पक्ष त्यांना दहशतवाद वगैरे बोलत होते. हे माझं भाषण नाही आहे, भारतीय जनता पक्षाचं भाषण. मी कधीच कुणाबद्दल असं भाषण करत नाही. त्याच्यामुळे जेव्हा नवाबाईंनी परवा स्टँड घेतला मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं जी भारतीय जनता पक्ष, माझं भाषण चुकत असेल तर सांगा. माझ्या माहितीप्रमाणे मी जे वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यात भारतीय जनता पक्ष हे नवाब मलिकांवर टोकाचे जाऊन आरोप केले आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं की आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही. बरोबर का चूक? जेव्हा देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे. कारण मला कसली भीती नव्हती, मला त्यांची भीती नव्हती, काय नव्हतं. कारण का नवाबबाई आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेले. मला तरी माहिती नाही, सोयीप्रमाणे नाती जोडायची आणि सोयीप्रमाणे नाती तोडायची हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील एक वेळ, हे आमचे नाही.
एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर जीव गेला तरी चालेल, पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची असते. हेच बहिणीचं प्रेम असतं. तुम्ही सगळे रक्षाबंधन वगैरे बोलताय. रक्षाबंधन हे बंधन कशाचं असतं? रक्षण करण्याचं असतं. ते काय पैशाने मोजलं जात नाही. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला सगळ्यातच पैसे दिसतात, कारण काय सरकारच खूप यंत्र आहे. 50 खोके पंधरा वर्षापासून महापालिका तुमच्याकडे होती. किती इल्लीगल होल्डिंगला परमिशन तुम्ही दिली? संदीप पांडेंचा आदित्य ठाकरेंना सवाल. 15 वर्षापासून महापालिका तुमच्याकडे होती. किती अनाधिकृत होल्डिंगला तुम्ही परवानगी दिली? असा सवाल मनसे नेते दिलीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. आदित्य ठाकरे यांनी मंदिराच्या क्रेडिट बाबत भाष्य करताना म्हटलं की आम्हाला देवाच्या बाबतीत क्रेडिट घ्यायचे नाही, ज्यांना द्यायचे त्यांनी द्यावे. लाडकी बहीण योजनेबाबत रक्कम दुप्पट करण्याचा विचार व्यक्त करताना ठाकरेंनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी कोस्टल रोड वरील होल्डिंग्सवर भाष्य करताना विचारले की महापालिका 15 वर्ष तुमच्याकडे असताना तुम्ही काय केले? रायसन रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षतेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विकासाच्या अजेंड्यावर आमची तयारी ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी अनेकांना फसवले याचाही आरोप करत कपिल पाटील यांचे उदाहरण त्यांनी दिले. बघूयात संदीप देशपांडे काय म्हणाले. संदीपजी आज या ठिकाणी वरळी परिसरामध्ये दुसरीकडे आदित्य ठाकरे काही वेळापूर्वी म्हटलं की धोरणसाठी त्यांनी प्रयत्न केला. अजून पूर्णत्वात जो आहे तो मंदिर बालाजीचं मंदिर नाहीये, त्याच्यावर एकूणच मंदिरावरून क्रेडिट घेण्याचं काम करत. आम्हाला कुठले क्रेडिट घ्यायचं नाहीये देवाच्या बाबतीत. ज्यांना घ्यायचं त्यांना लखलाव. एकूण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेवरून सध्या रस्सी केस होताना बघायला मिळते. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी सरकार आल्यावर ही रक्कम दुप्पट करू. मला तेच कळत नाही. म्हणजे मी परवा काहीतरी मला वाटतं संजय राऊत म्हणाले की 3,000 रुपये आम्ही क्रेडिट करू. एकदा तुम्ही म्हणताय की तिजोरी रिकामी आहे, मग 1,500 रुपये हे कुठनं देणार असा प्रश्न विचारला. आणि एकदा तुम्ही म्हणता की आम्ही 3,000 क्रेडिट करू. नेमकं काय करायचंय? तुम्हाला योजना आवडली आहे, तुम्हाला योजना नाही आवडली? मला असं वाटतं याच्यामध्ये त्यांच्या मनात कन्फ्युजन आहे की आपण काय प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. तो महाविकास आघाडीमध्ये आपण गेले काही दिवस बघतोय, त्याच गोंधळाची ही पुनरावृत्ती दिसते. आदित्य ठाकरेंचं असं म्हणणं आहे की कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो सुरू झाल्यानंतर आम्ही होर्डिंग लावू देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर होर्डिंग मुक्त मुंबई आम्ही करू आणि नवीन पॉलिसी आणू. आतापर्यंत 15 वर्ष तुमच्याकडे महापालिका होती, तेव्हा तुम्ही झक मारली त्यावेळेला ही होर्डिंग तुम्हीच दिली ना. मग आज कुठलं होर्डिंगचा पुळका आलाय? आतापर्यंत होर्डिंगच्या परमिशन कोणी दिल्या? महापालिकेने दिल्या सगळ्या परमिशन दिल्या ना. मग तेव्हा 15 वर्षात का ना पॉलिसी बनली होर्डिंगची? त्यामुळे हे सगळं निवडणुकीच्या पुरतं आदित्य ठाकरेंचं चाललेलं आहे. याच्यामध्ये काय अर्थ नाहीये. आतापर्यंत किती होर्डिंगला इल्लीगल होर्डिंग होते आणि महानगरपालिका तुमच्या हातात होती, किती होर्डिंगवर कारवाई केली याचं उत्तर पहिले देतं, मग बाकीची बोलणं त्यांनी बोलावं. सकाळी सायन रुग्णालयामध्ये घटना घडलेली आहे. जी महिला डॉक्टर आहे तिच्यावरती रुग्णालय आणि नातेवाईकांनी हल्ला केलेला आहे. मला वाटतं डॉक्टरांच्या सुरक्षा ही खूप महत्वाची आहे. कारण शेवट आपल्याला सगळ्यांना जीवदान देणारे ते आहेत, आपल्या अडीअडचणीला येणारे ते आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी ही सगळ्याच हॉस्पिटलने घेतली पाहिजे. दहीहंडी जवळ आलेली आहे. काल आदित्य ठाकरेंनी दहीहंडी सरावाला भेट दिली आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की यंदा वरळी विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार. तुम्ही देखील मतदारांच्या आणि वरळीतल्या नागरिकांच्या समस्या सोडवताय. काल दहीहंडी सरावा शिबिरला सगळेच जातात, मीही काल गेलो होतो. तर काही नवीन नाहीये. आज अजित पवार यांच्या यात्रेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळी झेंडे दाखवले. कसं पडतं महायुतीमध्ये अलबेल नाहीये? मला वाटतं तेच
उत्तर देतील त्याची, मी कुठे उत्तर देऊ? महाविकास आघाडीत तर मी नाहीये, महायुतीत पण मी नाहीये, त्यामुळे त्यांची उत्तरं ते देतील.